सगळ्यांचं आजच्या सेशनमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण मर्कब्बा हिलिंगचं मेडिटेशन घेणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी रेडी व्हायचं आहे. डोळे हलके बंद. श्वासांवरती लक्ष केंद्रित करत या इमेजकडे आपल्याला बघायचे आहे. हळूवार दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा हळूवार दीर्घ श्वास सगळ्यांनी घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडायचा आहे. अनुभव करा की येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत आपलं शरीर अधिक शिथिल आणि शांत होत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला शांत करत आहे, शिथिल करत आहे. स्वतःचे आभार मानायचे, दिव्य रेकी शक्तीचे आभार मानायचे, दिव्य एंजल्सचे आभार मानायचे. अनंत शोधातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, दिव्य रेकी शक्तीला आव्हान करायचे, एंजेलिक ऊर्जांना आव्हान करायचे. अनंत शोधातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रातनं ती ब्रह्मांडी ऊर्जा तुमचे सातही चक्र, संपूर्ण शरीरातील प्रत्येक ऑर्गॅन सेलमध्ये प्रवाहित होताना बघायचंय. अनुभव करा तुमच्या पायांतनं एक दिव्य लाईट जमिनीच्या दिशेने जात आहे आणि तुमच्या पायातनं निघणारी हे दिव्य ऊर्जामय मुळं पूर्णपणे जमिनीमध्ये रोवली गेलेली आहेत. याने तुम्हाला दिव्य ग्राउंडिंग प्राप्त होत आहे. स्वतःशी म्हणायचं आहे, मी पृथ्वीशी सुरक्षितरित्या जोडली गेलेली आहे. मी या क्षणात पूर्णपणे उपस्थित आहे. हळूहळू प्रत्येक श्वासासोबत आपल्या शरीराला ऊर्जावान आणि स्थिर बनवायचं आहे. आता मनामध्ये मर्कब्बाचा पॉवरफुल सिम्बॉल इमॅजिन करायचा आहे. तुमच्या हृदयाकडे लक्ष केंद्रित करा. अनुभव करा हृदयातून बाहेर येणारा मर्कब्बाचा प्रकाश हळूहळू संपूर्ण ऑरा व्यापून टाकत आहे. अनुभव करा तुमच्या हृदयातनं बाहेर येणारा प्रकाशमय मर्कब्बाचा सिम्बॉल मोठा होऊन तुमच्या संपूर्ण ऑरा लेवलला व्यापून टाकत आहे. संपूर्ण ऑरा प्रेम, करुणा आणि शांतीने परिपूर्ण आहे. संपूर्ण हृदय दिव्य प्रकाशाने उजळलेले आहे. कल्पना करा मर्कब्बाचा सिम्बॉल आपल्या शरीराच्या चारही दिशांना आता सक्रिय होत आहे. तुमच्या अवतीभोवती मर्कब्बाचे दोनही ट्रायंगल उपस्थित आहेत आणि तुम्ही त्याच्या मध्यभागी बसलेले आहात किंवा उभे आहात.
दिव्य शिवशक्तीच्या दिव्य ऊर्जेमध्ये स्वतःला अनुभव करायचा आहे. आता हा मर्कबा तुमच्या ऑरा लेवलला ऍक्टिव्हेट होताना बघायचा आहे. वरचा ट्रँगल, वरचा त्रिकोण घड्याळाच्या दिशेने फिरत आहे आणि खालचा त्रिकोण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरताना बघायचे आहे. हळूहळू तुमच्या मर्कबा ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमचं मर्कबाचं पहिलं स्पिनिंग चालू होत आहे. तुमच्या ऑरा लेवलला हा मर्कबा ऍक्टिव्हेट झालेला आहे आणि हळूवार त्याने गती घेत फिरायला सुरुवात केलेली आहे. स्वतःला अफर्मेशन द्यायचे आहे. मी माझ्या शक्तीला प्रेम आणि प्रकाशासोबत सक्रिय करत आहे. अनुभव करा की मर्कबाचा प्रत्येक भाग तुमच्या चक्रांना ऊर्जा देत आहेत आणि तुमच्या ऊर्जा लेवलला ऍक्टिव्हेट होताना बघायचंय. मर्कबाचे दोघही त्रिकोण आता हळूहळू वेग वाढवत आहेत. याच सोबत तुमचे शरीर, मन, 7 चक्र न्योरामध्ये जी पण काही नकारात्मकता असेल ती पूर्णपणे स्पिन होऊन कायमस्वरूपी निघून जाताना बघायची. जिथे कुठे तुम्हाला आता पेन असेल त्या पेनफुल भागावरती लक्ष केंद्रित करायचे आहे. तुमच्या कुठल्या चक्रामध्ये वेदना असेल तर त्या वेदनेकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. किंवा असू शकतं सध्या जी पण काही सफरिंग तुमच्या मनामध्ये असेल तो त्रास भावनिक असू शकतो, शारीरिक असू शकतो किंवा आर्थिक असू शकतो. त्या प्रत्येक पेनफुल पॉइंटला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तिथे या मर्कबाची ऊर्जा स्पिनिंग होत असताना त्यामागील संपूर्ण नकारात्मकता काढून टाकत आहे. मर्कबाचा स्पिन वाढलेला आहे. सेकंड स्पिनिंग मर्कबाने घेतलेला आहे. तुमच्या मर्कबाची गती वाढलेली आहे आणि याच सोबत जी पण काही नकारात्मकता आहे ती संपूर्णतः तुमच्या शरीरातनं, तुमच्या 7 चक्रातनं आणि तुमच्या आभा मंडळातनं कायमस्वरूपी निघून जात आहे. शक्तिशाली प्रकाशाचं कवच चारही बाजूने तुमच्या ऑरा लेवलला सक्रिय झालेलं आहे. याच ऊर्जेसोबत, याच स्पिनिंग सोबत आपल्या प्रत्येक सेलमध्ये ही ऊर्जा जाताना बघायची. जिथे काही ब्लॉकेजेस असतील, वेदना असतील, मानसिक किंवा शारीरिक त्रास असेल, काही अडथळे असतील, ते संपूर्णतः क्लीन होताना बघायचेत. सात चक्रांची आता हिलिंग होताना बघायची. तुमच्या प्रत्येक चक्राकडे लक्ष केंद्रित करून तुमचं त्या चक्रांच्या अवतीभोवती स्पिनिंग होताना बघायचंय. रूट चक्राकडे लक्ष केंद्रित करा. लाल रंगाच्या ऊर्जेसोबत तुमचं रूट चक्र स्पिन होत आहे आणि संपूर्ण नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जाताना बघायची. आता तुमच्या स्वादिष्टान चक्राकडे लक्ष केंद्रित करा. नारंगी रंगाच्या ऊर्जेने स्पिनिंग होत संपूर्ण नकारात्मकता तुमच्या स्वादिष्टान चक्रामधनं निघून जाताना बघायची. लक्ष केंद्रित करा तुमच्या मणिपूर चक्रावरती. येल्लो रंगाच्या प्रकाशासोबत मर्कबाचं स्पिनिंग तुमच्या स्वादिष्टान चक्राला पूर्णपणे शुद्ध करत आहे, क्लीन करत आहे. स्पिनिंग अधिक वेगवान होताना बघायची आहे. आता हे स्पिनिंग तुमच्या हृदय चक्राभोवती अर्थात
तुमच्या शरीराच्या मध्यभागी त्याच्या केंद्रकाजवळ आलेला आहे आणि हिरव्या रंगाच्या प्रकाशासोबत हे स्पिनिंग तुमचं हृदय चक्र पूर्णपणे शुद्ध करत आहे, क्लीन करत आहे. ज्या पण काही वेदना, दुःख, भावना मनामध्ये दडलेल्या असतील त्यांचं देखील दिव्य स्पिनिंग होताना बघायचे आहे. दिव्य स्पिनिंग होताना बघायचंय. आता ही ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रामध्ये आलेली आहे. निळ्या रंगाच्या प्रकाशासोबत तुमच्या थ्रोट चक्राची संपूर्ण नकारात्मकता निघून जात आहे आणि तुम्हाला दिव्य हिलिंग प्रदान होताना बघायची. मर्कबाचं स्पिनिंग अजून जोरदार होत आहे आणि आता ही स्पिनिंगची ऊर्जा तुमचे थडाय चक्र येथे स्पिन होताना बघायची आहे. तुमच्या थडाय चक्राभोवती हलकासा प्रेशर तुम्हाला जाणवू शकतो, हलकासा दबाव जाणवू शकतो. निळ्या रंगाच्या प्रकाशासोबत किंवा जांभळ्या रंगाच्या प्रकाशासोबत तुमचं थडाय चक्राचं डीप क्लिनिंग होताना बघायचंय. अनुभव करा तुमचं थडाय चक्राचं डीप क्लिनिंग होतंय, डीप क्लिनिंग होतंय आणि तुमचं थडाय चक्र पूर्णपणे ऍक्टिव्हेट होत आहे असं तुम्हाला बघायचे आहे. प्रकाश बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. अतिशय गतिमान असलेलं हे मर्कबाचा सिम्बॉल आता तुमच्या क्राऊन चक्रावरती अनुभव करायचा आहे. चमकदार अशा पांढऱ्या शुभ्र प्रकाशाने क्राऊन चक्रावरती तुमचं मर्कबाचं स्पिनिंग होत आहे आणि याच सोबत तुमचं संपूर्ण क्राऊन चक्र क्लीन होत आहे, हील होत आहे, बॅलन्स होत आहे. अनुभव करायचाय आता हा मर्कबाचा सिम्बॉल याने तुमची संपूर्ण ऑरा लेवल कव्हर केलेली आहे. तुमच्या अवतीभोवती मर्कबाचा मोठा सिम्बॉल अनुभव करायचा आहे आणि तुम्ही त्याच्या मध्यभागी बसलेले आहात असा तुम्हाला अनुभव करायचा आहे. अतिशय फास्ट वेगवान हे लास्ट पिनिंग मर्कबाचं सुरू झालेले आहे. अतिशय फास्ट वेगवान हे मर्कबाचं लास्ट पिनिंग सुरू झालेलं आहे. आताही तुम्हाला कुठे वाटत असेल की काही पेन राहिलंय, असू शकतं तुमच्या मस्तकामध्ये काही पेन असेल, चेहऱ्याभोवती काही पेन असेल, गळ्यामध्ये असेल, दोघं शोल्डर दुखत असतील, पाठीचा कणा दुखत असेल, कंबर दुखत असेल, पोटामध्ये दुखत असेल, पाय दुखत असेल, तळवे दुखत असतील, संपूर्ण शरीराचं स्कॅनिंग करायचंय. बघा अजून कुठे पेन राहिलंय का चेक करायचंय. लास्ट पिनिंग होतंय. जिथे कुठे काही पेन असेल त्या पेनफुल भागाकडे लक्ष केंद्रित करायचंय आणि फास्ट पिनिंगने ते संपूर्ण नकारात्मकता पूर्णपणे बाहेर पडताना बघायचे. बघा ग्रे लाईट तुमच्या संपूर्ण शरीरातनं बाहेर पडताना बघायचे. दिव्य स्पिनिंग होत आहे तुमचं. लास्ट पिनिंग, लास्ट पिनिंग अनुभव करा. या स्पिनिंग सोबत तुमचं संपूर्ण शरीर पूर्णपणे क्लीन झालेलं आहे. आता ह्या तुमच्या मर्कबाचा रंग अतिशय चमकदार असा गोल्डन झालेला आहे आणि ते तुम्हाला पॉझिटिव्ह हिलिंग देत आहे. तुमचे सातही चक्र पूर्णपणे ऍक्टिव्हेट झालेले आहेत, हील झालेले आहेत, बॅलेन्स झालेले आहेत. तुमच्या हातामध्ये असणाऱ्या मर्कबाच्या क्रिस्टलमधनं एक दिव्य ऊर्जांचा संचार तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होताना बघायचा आहे. स्वतःला अफर्मेशन द्यायची आहे, मी शांत आहे, ऊर्जावान आहे, सकारात्मक आहे. सर्व ठिकाणी दिव्य शक्तीने, दिव्य मर्कबाच्या ऊर्जेने, दिव्य शिवशक्तीच्या ऊर्जेने तुमचं हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे, दिव्य हिलिंग होत आहे. संपूर्ण शरीराकडे लक्ष केंद्रित करत तुम्हाला स्वतःभोवती अफर्मेशन द्यायचे आहेत. मी फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जा स्वीकारत आहे. मी दिव्य प्रेमाचा स्रोत आहे. मी करुणेचा दिव्य सागर आहे. स्वतःला अफर्मेशन द्यायची आहे. मी या जगातील सर्वात पॉवरफुल ऊर्जा स्रोत आहे. मी या जगातील सर्वात पॉवरफुल ऊर्जा स्रोत आहे. मी दिव्य उपचारक ऊर्जांचा स्रोत आहे. माझ्याकडून होणारी प्रत्येक हिलिंग ही यशस्वी होत आहे.
हळूवार लक्ष केंद्रित करायचंय तुमच्या मर्कबावरती. आता या मर्कबाचं स्पिनिंग स्लो झालेलं आहे. हळूहळू हळू हा मर्कबा थांबत आहे, याची गती कमी होत आहे. शांत व्हायचंय हळूहळू. आता हा मर्कबा तुमच्या ऑरा लेवलला पूर्णपणे थांबलेला आहे आणि परत या मर्कबाला आपल्या हृदयामध्ये स्थान द्यायचं आहे. त्यामुळे हा मर्कबा आकाराने लहान होत होत अतिशय चमकदार ज्योतीचं स्वरूप घेत तुमच्या हृदय चक्रामध्ये पुन्हा स्थिरावलेला आहे. तुम्हाला अनुभव करायचा आहे की हा मर्कबाचा सिंबल पुन्हा एकदा तुमच्या हृदयामध्ये कायमस्वरूपी स्थिरावला आहे आणि आता हा मर्कबा कायमस्वरूपी तुमच्या आतमध्ये राहून तुमचं दिव्य हिलिंग करणार आहे. दिव्य हिलिंग करणार आहे. हळूवार श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचंय. हळूवार हात आणि पाय हलवायचेत. अगदी हळूवार. हातापायाची हळूवार हालचाल करायची आहे. अलगद डोळे उघडा. तुमच्या स्क्रीन समोर असणाऱ्या मर्कबाचे दर्शन घ्यायचे आहे आणि त्याला धन्यवाद द्यायचे आहेत. त्यानंतर तुमच्या हातामध्ये असणाऱ्या क्रिस्टलचे आभार मानायचे आहेत. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. स्वतःचे आभार मानायचे, दिव्य रेखी शक्तीचे आभार मानायचे, दिव्य एंजल्सचे आभार मानायचे, आपल्या माता पितांचे आभार मानायचे, आपल्या गुरुजनांचे आभार मानायचे, अखंड ब्रह्मांडाचे आभार मानायचे. थँक्यू सो मच. आज माझं दिव्य हिलिंग केलं त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. सगळ्यांनी डोळे उघडत या प्रतिमेचं दर्शन घेऊन पाणी पिऊन घ्यायचंय.